विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक सुंदरशी कविता जी विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे. काय बरं नाव सांगा बघू, ओळखता येते का? झाड असेल, पाणी असेल, मनुष्य असेल की काय? नाही, ही कविता आहे खुर्ची आणि स्टूलची. तुम्हालाही वाटतं ना, अरे खुर्ची आणि स्टूल हे बोलू शकतात का? मित्रांनो, इथे कवींनी तीच एक गंमत केली आहे की खुर्चीसुद्धा आपल्यासारखी बोलते आहे आणि स्टूलसुद्धा त्या ठिकाणी आपल्यासारखेच प्रत्युत्तरही देतो आहे. चला तर मग बघूया, काय म्हणते आहे खुर्ची आणि काय बोलतोय स्टूल. तर सुरुवात करूया. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला? केव्हा येणार चालायला तुला? स्टूल म्हणाले, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला. पाय नसून फिरत बसला. आहे की नाही मजेशीर कविता, ज्यात खुर्ची बोलते आहे, स्टूल उत्तर देतोय आणि पंखा मात्र मस्त दोघांचं बोलणं ऐकतोय आणि ऐकून स्वतःच हसत बसतोय. अशा प्रकारे ही कविता तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला ही कविता वाचायला, ऐकायला, बोलायला आवडते ना? चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कवितेबरोबर. धन्यवाद.